मित्रांनो, सॉलिड स्टेटच्या लेक्चर नंबर 4मध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आतापर्यंत सॉलिड स्टेटचे 3 लेक्चर्स पाहिले होते आणि 3 लेक्चर्समध्ये आपण 3 महत्त्वाचे टॉपिक्स या चॅप्टरचे शिकून घेतले होते. लास्ट लेक्चरला आपण जो टॉपिक सुरू केला होता पॅकिंग इफिशियन्सी, तोच टॉपिक आता आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. थोडा मोठा टॉपिक आहे. आजच्या कॉन्सेप्टमध्ये आपण थोडा मॅथमॅटिकल टर्म्स आणि डेरिव्हेशन्स बघणार आहोत. सुरू करूयात पहिल्या क्वेश्चनने. क्वेश्चन आहे डिफाईन पॅकिंग इफिशियन्सी वॉइड्स इन क्रिस्टल्स. मित्रांनो, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय तर ते आपल्याला सगळ्यात आधी इथे बघायचं आहे. समजा आपल्याकडे कुठला तरी एक चौकोनी बॉक्स आहे. ओके, आपल्याकडे कुठला तरी एक चौकोनी बॉक्स आहे आणि त्या चौकोनी बॉक्समध्ये आपल्याला बॉल फिल करायचे आहेत. तर आपण त्या चौकोनी बॉक्समध्ये बॉल टाकायचे, तर ते आपण कसेही टाकू शकतो किंवा आपण त्या बॉक्समध्ये बॉलला एका प्रॉपर अरेंजमेंटने टाकू शकतो. आपण बॉलला इथे एकदम प्रॉपर अरेंजमेंटने टाकू शकतो. तर आपण बघाल की ही अरेंजमेंट करत असताना बॉल्स आपल्या काही जागा घेते आणि बरीच जागा आपली मोकळी राहते. ही जी मोकळी जागा किंवा रिकामी जागा आपल्याला दिसते त्या जागेला म्हणतात केमिस्ट्रीमध्ये वॉइड्स, आणि बॉल जेवढी जागा घेतात ती झाली या बॉक्सची पॅकिंग इफिशियन्सी. मित्रांनो, अशीच कॉन्सेप्ट युनिट सेलमध्ये असते. हा बॉक्स म्हणजे आपला एक युनिट सेल आहे आणि बॉल्स म्हणजे आपले पार्टिकल्स आहेत युनिट सेलमधले. तर वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट सेलमध्ये जसं की BCC झालं किंवा FCC झालं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट सेलमध्ये पार्टिकलची पॅकिंग इफिशियन्सी किती असेल हे आपल्याला या क्वेश्चनमधून बघायचं आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय पॅकिंग इफिशियन्सी? इट इज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ अ क्रिस्टल लॅटिस. इट इज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस. मित्रांनो, जेव्हा पर्सेंटेज हा शब्द येतो तेव्हा आपल्याला 100पैकी ही कॉन्सेप्ट तिथे वापरायची असते. सो 100% जर आपण एखाद्या युनिट सेलमधली जागा कन्सिडर केली तर त्या 100% जागेमधल्या किती टक्के जागा पार्टिकल्सने व्यापलेली आहे आणि किती टक्के जागा ही रिकामी आहे. सो रिकामी जागा म्हणजे वॉइड्सची जागा आणि व्यापलेली जागा जेवढी जास्त असेल तेवढी पॅकिंग इफिशियन्सी ही जास्त असणार आहे. सो याचा एक फॉर्म्युला आपल्याला इथे दिलेला आहे. तो फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे. So packing efficiency is equal to volume occupied by particle in unit cell upon total volume of unit cell into 100. मित्रांनो बघा, जर आपल्या क्लासमध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि 60 विद्यार्थ्यांपैकी जर 54 विद्यार्थी एखादी परीक्षा पास झालेत आणि 6 विद्यार्थी परीक्षा नापास झालेत आणि आपल्याला सांगितलं की क्लासमधल्या पासिंगचं पर्सेंटेज काढा, तर आपण कसं काढू? टोटल स्टुडंट ॲपियर किती होते आपल्याकडे टोटल स्टुडंट ॲपियर होते 60. ओके, आणि किती स्टुडंट पास झाले तर 54 स्टुडंट्स आपले पास झाले. आणि याला जर आपण 100ने मल्टिप्लाय केलं तर जे आन्सर येईल ते झालं क्लासची टोटल पासिंगचं पर्सेंटेज. तशाच प्रकारे जर टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण घेतला, युनिट सेलचा एकंदर व्हॉल्यूम घेतला आणि त्या एकंदर व्हॉल्यूमने व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल याला जर आपण डिवाईड केलं आणि इंटू 100 केलं तर आपल्याला पर्सेंटेज ऑफ पॅकिंग इफिशियन्सी त्यातनं मिळणार आहे. सो पॅकिंग इफिशियन्सी इज नथिंग बट द पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. युनिट सेलमधल्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलने किती टक्के जागा व्यापलेली आहे ती टक्क्यांची किंमत म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. ओके, बघूयात आपण वन बाय वन 3 प्रकारची पॅकिंग इफिशियन्सी. सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ पॅकिंग इन केस ऑफ मेटल क्रिस्टल्स फॉर सिम्पल क्युबिक. सगळ्यात पहिले, नंतर आपल्याला बघायचं आहे बॉडी सेंटर क्युबिक आणि सगळ्यात शेवटी बघायचं आहे आपल्याला फेस सेंटर क्युबिक. मित्रांनो, सिम्पल क्युबिकवर फोकस करूयात. आता सिम्पल क्युबिकची आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. आता सिम्पल क्युबिकची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला याआधी आपण ज्या कॉन्सेप्ट वापरल्या होतो किंवा शिकलो होतो त्यांवर थोडंसं आपल्याला ती कॉन्सेप्ट थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सुरुवात करूयात काही बेसिक आणि फंडामेंटल कॉन्सेप्टने. आपल्याला सगळ्यांना हे माहिती असतंच की इन सिम्पल क्युबिक लॅटिस द ॲटम्स आर लोकेटेड ओनली ऑन द कॉर्नर्स ऑफ द क्यूब. द पार्टिकल टचेस इच अदर अलॉंग द एजेस. आपण इथे बघू शकतात की हा एक सिम्पल क्युबिक युनिट लॅटिस आहे आणि याच्यामध्ये 8 कॉर्नरला 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8 कॉर्नरला 8 पार्टिकल लोकेट झाले आहेत. एक पार्टिकल संपूर्ण 100% या युनिट सेलमध्ये न मावता त्या पार्टिकलचा फक्त 1/8 भाग किंवा 1/8 पार्ट या युनिट सेलमध्ये आपल्याला
आलेला दिसतो आणि 1/8 पार्ट एका पार्टिकलचा आला आणि असे 8 पार्टिकल आले. सो 1/8 × 8 म्हणजे काय झालं तर 1 हे त्याचं आन्सर येईल. किंवा आपण सर्व वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे कॅल्क्युलेट करून पाहिलेलं आहे की सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती मावतात तर एक पार्टिकल मावतो. हे आपण वरती फॉर्म्युलाने बघितलेलं आहे. सो तीच कॉन्सेप्ट आपल्याला इथे बघायची आहे. ओके. याच्यानंतर द एज लेंथ ऑफ साइड ऑफ द क्यूब is a and the radius of each particle r are related as a equal to 2r. तर बघा मित्रांनो, ही डायग्राम जर आपण व्यवस्थित बघितली तर आपल्याला कळेल की जर ह्या पार्टिकलच्या सेंटरपासून सर्कम्फरन्सपर्यंत आपण जर डिस्टन्स मोजलं तर हे डिस्टन्स येतं तुमचं r. ओके. पार्टिकलच्या हा न्यूक्लियस आहे आणि हे सर्कम्फरन्स आहे. हे डिस्टन्स आलं r. सो इथे हा एक आर झाला आणि हा दुसरा आर झाला. सो याचा अर्थ एज लेंथ जर आपण मोजली तर एज लेंथ किती येते 2r. सो एज लेंथ म्हणजे ए म्हणा किंवा ए इक्वल टू 2r म्हणा, दोघंही गोष्टी एकच आहेत. सो आपण इथे म्हणू शकतो की ईच पार्टिकल आर रिलेटेड ॲज ए इक्वल टू 2r. ए म्हणजे एज लेंथ आणि 2r म्हणजे दोन पार्टिकल जर एकमेकांना जोडले किंवा एका पार्टिकलची रेडियस. ओके. त्याच्यानंतर द व्हॉल्यूम ऑफ द क्युबिक युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. आता आपण सर्व जाणतात की क्यूबचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल, क्यूबमध्ये काय असतं, लांबी, रुंदी आणि उंची तिघंही सारखी असते. इन क्यूब लेंथ, विड्थ अँड हाईट इज कॉन्स्टंट, दॅट इज ए. सो जर आपल्याला कुठल्याही क्यूबचं क्षेत्रफळ काढायचं असेल, एरिया काढायचा असेल तर आपण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची अशा प्रकारे काढतो, म्हणजे ए इंटू ए इंटू ए. सो आपण त्याच पद्धतीने या क्यूबचा एरिया काढायचा आहे. या क्यूबचा एरिया किती आला तर ए इंटू ए याचाच अर्थ ए क्यूब. सो ए क्यूब म्हणजे काय तर मित्रांनो आपल्याला माहिती बघा इथे ए इक्वल टू 2r. सो ए क्यूब इक्वल टू 2r क्यूब. मग दोनाचा घन किंवा दोनाचा क्यूब किती येतो तर 8 आणि r क्यूब आपण इथे लिहून घेतला. सो आपल्याला ही कॉन्सेप्ट कशी मिळाली हे आपल्याला इथे कळलं असेल. तर युनिट सेलचा व्हॉल्यूम तुम्ही ए क्यूब म्हणा किंवा 8r क्यूब म्हणा, बोथ आर सेम. ओके. याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल मावतो. सिन्स द सिम्पल क्युबिक युनिट सेल कंटेन्स ओनली 1 ॲटम किंवा 1 पार्टिकल म्हटलं तरी चालेल. द व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम ऑक्युपाईड बाय स्पेस. ओके मित्रांनो बघा, पार्टिकल किंवा ॲटम हा क्रिकेटच्या बॉलसारखा किंवा संत्र्यासारखा असतो. तो सर्कलसारखा नसतो, तो 2D नसतो तर तो 3D असतो. आणि आपल्याला कधीही कुठल्याही 3Dचं याचाच अर्थ आपल्याला कुठल्याही स्पियरचं जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा एरिया काढायचा असेल तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो, त्याचा एक सिम्पल फॉर्म्युला असतो भूमितीमध्ये 4/3 πr क्यूब. सो आपल्याला एकूण जर व्हॉल्यूम काढायचं आहे कुठल्याही पार्टिकलचा किंवा ॲटमचा तर आपल्याला 4/3 πr क्यूब ही व्हॅल्यू वापरावी लागेल. सो पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी शिकलो. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. सो व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल किती असेल बरं तर पार्टिकलने याच्यामध्ये एकच पार्टिकल, युनिट सेलमध्ये एक पार्टिकल मावतो. आणि पार्टिकलचा व्हॉल्यूम आपण कसा काढू शकतो, आकार कसा काढू शकतो, पार्टिकल हा स्पेरिकल असतो म्हणून 4/3 इंटू πr क्यूब. म्हणून आपण इथे व्हॅल्यू घेतली 1 इंटू 4/3 πr क्यूब. सो 1 इंटू 4/3 πr क्यूबमध्ये 1 लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो, त्याच्यामुळे यांनी इथे 1 लिहिलेला नाही आहे. आणि डिनॉमिनेटरला आपल्याला काय, व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल, क्युबिक युनिट सेलचा व्हॉल्यूम आपण या युनिट सेलचा व्हॉल्यूम कसा काढतो तर ए क्यूब. ए क्यूबची व्हॅल्यू आपण किती कॅल्क्युलेट केली होती तर ती कॅल्क्युलेट केली होती 8r क्यूब. सो इथे काय मिळालं मित्रांनो आपल्याला, इथे आपल्याला मिळालं, इथे आपण बघू शकता. तर बघूयात 4/3 आपण हा 3 डिनॉमिनेटरला घेतला आणि इथे घेतला आपण πr क्यूब आणि इंटू 8r क्यूब. मित्रांनो r क्यूब गेट कॅन्सल आणि 4/8 जर असेल तर आपण याला 1/2 म्हणू शकतो. 3 गुणिले 2 6 होतात. सो π/6 इंटू 100 अशा पद्धतीने आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली π/6 इंटू 100. आणि मित्रांनो पायची व्हॅल्यू किती असते हे आपण सर्व जाणतो. सो आपण इथे ही व्हॅल्यू पुट करू शकतो 3.14/6 इंटू 100 आणि हे कॅल्क्युलेशन आपण सहज केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 52.36 किंवा 52.4
4 याचाच अर्थ द पॅकिंग एफिशियन्सी ऑफ सिम्पल क्युबिक मेटल क्रिस्टल इज 52.4 म्हणजे जर ह्या युनिटमध्ये एकूण पार्टिकल्सने 52.4% जागा व्यापलेली आहे आणि उरलेली जर 100मधून आपण 52.4% जागा व्यापून टाकली तर उरलेली जागा किती असते 47.6 47.6% जागा. सो याच्यात रिकामी असलेली जागा किती 47.6 म्हणजे तेवढी जाग्यामध्ये काहीच नाही आहे किंवा तेवढी जागा ही वॉइड्सने खड्ड्यांनी रिकाम्या जागेने व्यापलेली आहे असं आपण म्हणू शकतो. सो आपण कॅल्क्युलेट केलं इथे अतिशय सोप्या पद्धतीने सिम्पल क्युबिक युनिट सेलचा पॅकिंग एफिशियन्सी. सो ती असते 52.36. बोर्डाच्या एक्झामसाठी CETसाठी JEEसाठी नीटसाठी महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ओके, याच्यानंतर बघूयात आपण बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलची आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी काढायची आहे. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये एकूण किती पार्टिकल मावतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल मावतो. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये 2 पार्टिकल मावतात तर फेस सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये 4 पार्टिकल मावतात. हे सगळं आपण कॅल्क्युलेशन यापूर्वीसुद्धा केलेलं आहे. आता याचं 3D स्ट्रक्चर कसं येईल मित्रांनो. बॉडी सेंटर युनिट सेल आपल्याला अशा प्रकारचा दिसेल. बॉडी सेंटरमध्ये काय असतं मित्रांनो तर बघा हा एक क्यूब आहे. याच्या 1 2 3 4 5 6 7 आणि याच्या मागच्या बाजूला 8 अशा 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेत आणि या संपूर्ण युनिट सेलच्या सेंटरला म्हणजे बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल इथे लोकेट झालेला आहे म्हणून याला म्हणतात बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. आता आपण याची थोडीशी जॉमेट्री बघून घेऊयात. ओके, याच्यात एकूण किती पार्टिकल मावतात याच्यात 2 पार्टिकल मावतात. ओके, याच्यात 2 पार्टिकल मावतात हे आपण आधीच शिकलेलो आहोत किंवा या क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला मी ते कशा प्रकारे प्रूव्ह करायचं ते सांगितलं. 8 कॉर्नरच्या 8 ॲटम म्हणजे काय 1/8 × 8 आणि सेंटरचा एक ॲटम 100% मध्ये असल्यामुळे 8 × 1/8 म्हणजे 1 आणि +1 1 + 1 2 अशा पद्धतीने इथे एकूण 2 ॲटम्स मावतात. आता आपल्याला इथे थोडं पायथागोरसचा फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. बघा मित्रांनो काय असेल इथे इफ द लेंथ ऑफ फेस डायगोनल AB इज B. आता फेस डायगोनल म्हणजे काय तर मित्रांनो हा फेस लक्षात घ्या. हा A आणि हा B आहे. या A आणि या A मध्ये आणि B मध्ये ही जी लेंथ ड्रॉ केली आहे या लेंथला त्यांनी नाव दिलेलं आहे B. ओके, स्मॉल b. आणि हा झाला फेस डायगोनल आणि ही झाली बॉडी डायगोनल A पासून तर D पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे याला म्हणतात बॉडी डायगोनल. क्यूबच्या एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत याला म्हणतात बॉडी डायगोनल. यांनी बॉडी डायगोनलला नाव दिलं आहे C आणि फेस डायगोनलला नाव दिलेलं आहे B. ओके मित्रांनो, सो इथे 3 आपल्याला ट्रायंगल बनताना दिसतात. एक ट्रायंगल बनेल तुमचा A B आणि C आणि दुसरा ट्रायंगल बनेल तुमचा A D आणि B. बघूयात इथे हे आपल्याला कशा प्रकारे प्रूव्ह करता येईल. इफ द लेंथ ऑफ फेस डायगोनल AB इज B जे आता आपण बघितलं. द लेंथ ऑफ बॉडी डायगोनल AD इज C. ही बॉडी डायगोनलची लेंथ C आणि ही फेस डायगोनलची लेंथ B. ओके, तर मित्रांनो याच्यानंतर ओके अँड द ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD आर राईट अँगल ट्रायंगल. जर हे ABC आणि ABC आणि ABD हे राईट अँगल ट्रायंगल आहेत. राईट अँगल ट्रायंगलचा अर्थ असतो काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोणाला पायथागोरसचा प्रमेय आपण वापरू शकतात. इफ इट इज अ राईट अँगल ट्रायंगल जर हे काटकोन त्रिकोण आहेत तर आपण असं म्हणू शकतो की AB². मित्रांनो AB² म्हणजे कुठला तर हा बघा हा A आणि हा B म्हणजे AB² इज इक्वल टू AC² इंटू प्लस BC² AC² प्लस BC². कुठल्या फॉर्म्युल्याप्रमाणे तर पायथागोरसच्या फॉर्म्युल्याप्रमाणे. ओके, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग गुणिले अधिक बाजू वर्ग त्या फॉर्म्युल्याप्रमाणे. सो जर आपण असं घेतलं तर AB² मित्रांनो AB² आपण B नाव देतोय. सो आपण याला म्हणू शकतो स्मॉल b². AC² काय दिसतोय मित्रांनो तुम्हाला बघा हा AC म्हणजे हा क्यूबची एज लेंथ आहे तर क्यूबच्या एज लेंथला आपण स्मॉल a म्हणतो. सो AC² म्हणण्याच्या ऐवजी आपण A² म्हणूयात आणि BC सुद्धा क्यूबची जी आपण इथे BC जी बघता आहात ती BC सुद्धा काय आहे तर एज लेंथ आहे आणि ती सुद्धा किती असते A असते. सो आपण इथे असं ACला आणि BCला Aने रिप्लेस करू शकतो. सो आपण इथे असं म्हणू शकतो की B² इक्वल टू A² प्लस A². सो A² प्लस A² किती झाला 2A² झाला. हे झालं ट्रायंगल AB आणि C मध्ये. आता आपण फोकस करूया ट्रायंगल AD आणि
बीमध्ये किंवा ए बी आणि डीमध्ये. ओके, सर ट्रायंगल ए बी आणि डीमध्ये इथे बॉडी डायगोनल म्हणजे काय, ए डी हा झाला तुमचा कर्ण आणि या हायपोटोनसला किंवा कर्ण वर्ग किंवा ए डी स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणाल तुम्ही, ए डी स्क्वेअर इक्वल टू बघा इथे ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. ओके, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक बाजूवर्ग. सो ए डी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. सो आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो ए डी म्हणजे काय तर स्मॉल सी. सो आपण ए डीच्या ऐवजी स्मॉल सी म्हणू शकतो. सो स्मॉल सी स्क्वेअर इक्वल टू, आता तुम्हाला हे पण माहिती आहे की ए बी म्हणजे त्याला आपण स्मॉल बी म्हणतो. सो आपण इथे टाकूयात सी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर आणि बी डी म्हणजे काय तर क्यूबचा एज लेंथ त्याला आपण स्मॉल ए नाव देतोच आहोत. सो आपण या तिघं गोष्टी इथे तिघं नावं इथे रिप्लेस करू शकतो. आपण ए डीच्या ऐवजी वापरला सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर म्हणजे आपल्याकडे काय आहे बी स्क्वेअर आणि बी डी स्क्वेअर म्हणजे काय युनिट सेलची एज लेंथ आहे म्हणजे ए स्क्वेअर. सो आपण याला कशा पद्धतीने लिहू शकतो तर याला आपण लिहू शकतो सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू 2a स्क्वेअर. आता 2a स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू 3a स्क्वेअर असं का आला. आता हा कुठून आला बरं तर बघा आपण आता 2 मिनटापूर्वी इथे प्रूफ केलं होतं की बी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. म्हणून आपण इथे बी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकले मित्रांनो 2a स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर तसाच आला. सो 2a स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एकूण किती झाले 3a स्क्वेअर. सो आपण इथे शॉर्टमध्ये असं म्हणू शकतो की सी स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर. सी स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर. मग आपण जर दोघांचा स्क्वेअर काढून टाकला तर आपण इथे लिहू शकतो सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3a. सी इज इक्वल टू एचा स्क्वेअर गेला आणि 3ला आपण अंडर रूट जर याचा आपण स्क्वेअर काढला तर त्याला आपल्याला अंडर रूट टाकावं लागेल. सो सी इज इक्वल टू अंडर रूट 3a. पण आपल्याला माहिती आहे बट द लेंथ ऑफ बॉडी डायगोनल ए डी इज ऑल्सो इक्वल टू 4r वेर इज आर इज अ रेडियस ऑफ द ॲटम. आता बघा आपल्याला इथे 3D डायग्रॅमची गरज पडेल. मित्रांनो बॉडी डायगोनल म्हणजे काय ए डी. आता ए डी म्हणजे 4r ही कॉन्सेप्ट कुठून जन्माला आली लक्षात घ्या. डायग्रॅमवरूनच आपल्याला कळेल. डायग्रॅमवरनं तुम्ही सांगू शकाल मित्रांनो की बघा ह्या डायग्रॅममध्ये आपल्या पार्टिकलच्या सेंटरपासून तर सर्कम्फरन्सचं डिस्टन्स हे 1r झालं. ओके, याच्यानंतर या पार्टिकलच्या सेंटरपासून तर सर्कम्फरन्सचं डिस्टन्स हे 2r, याच्या सेंटरपासून या सर्कम्फरन्सचं डिस्टन्स हे 3r आणि हा जो पार्टिकल या कोपऱ्याला आहे त्याच्यापासून तर त्याच्या सर्कम्फरन्सचं डिस्टन्स हे 4r. सो आर 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 एकूण 4r झाले. ओके, सो ए डी म्हणजे आपण 4r असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. सो इथे आपण म्हणूयात बट द लेंथ ऑफ द बॉडी डायगोनल ए डी इज ऑल्सो इक्वल टू द 4r वेर इज आर इज अ रेडियस ऑफ ॲटम. या पार्टिकलचं किंवा ॲटमची ती रेडियस आहे. सो आपण इथे असं म्हणू शकतो की सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3a इक्वल टू 4r. सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3a इक्वल टू 4r. सो आपण इथून सी ही टर्म रिमूव्ह करून टाकूयात. आपल्याला काय मिळेल जर हे इक्वेशन आपण रिअरेंज केलं तर हा a पुढे आला, 4r वरती गेला, अंडर रूट ऑफ 3a डिनॉमिनेटरला आला. हे कसं झालं मित्रांनो तर ए हा पुढे आला इक्वल टू 4r हा वरती गेला 4r अपॉन अंडर रूट ऑफ 3 ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळेल. ओके, द टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू ए क्यूब. आतापर्यंत आपण फक्त ए इज इक्वल टू ही व्हॅल्यू काढली. आता ए क्यूब म्हणजे काय तर आपण सर्व जाणतात की आत्ता वरतीसुद्धा आपण हे इक्वेशन वापरलं होतं. तर क्यूबचं किंवा कुठल्याही युनिट सेलचा जर एरिया आपल्याला काढायचा असेल तर ते ए क्यूब असतं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. सो इथे ह्या केसमध्ये एची व्हॅल्यू आहे 4 अंडर रूट 3r क्यूब. ओके, आर आणि एला क्यूब लावला म्हणून आपण तिथे एचा क्यूब वापरला. सो इथे आपल्याला या इक्वेशनला आपण जर सॉल्व करून घेण्याचा प्रयत्न केला तर 4चा घन आपल्याला 64r क्यूब मिळेल आणि आपण याचा आरचा क्यूब घेतला 64 इंटू आर क्यूब आणि जर आपल्याला हा वरचा क्यूब गायब करायचा असेल तर आपल्याला इथे 3 पुढे घ्यावा लागेल आणि म्हणून आपण 3 पुढे घेऊन ही व्हॅल्यू आपण इथे तयार केली 64r क्यूब अपॉन 3 अंडर रूट ऑफ 3. ओके, आता हे आपल्याला मिळालं ए क्यूब म्हणजे काय युनिट सेलचं आपल्याला व्हॉल्यूम मिळालं. आणि आता आपल्याला कशाचा व्हॉल्यूम काढायचा आहे, आपल्याला पार्टिकलचा व्हॉल्यूम काढायचा मित्रांनो. व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम किती असतं तुम्हाला माहिती आहे.
एका पार्टिकलचा व्हॉल्यूम असतो 4/3 पाय आर क्यूब किंवा एका स्पिअरचा व्हॉल्यूम असतो 4/3 पाय आर क्यूब आणि बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये 2 स्पिअर असतात. सो 2 × 4/3 पाय आर क्यूब. सो आपल्याला मिळेल 8/3 पाय आर क्यूब. आणि आपल्याला माहिती पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 2 ॲटम्स किंवा व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय टोटल नंबर ऑफ ॲटम्स अपॉन व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय युनिट सेल. सो BCCसाठी व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 2 ॲटम्स अपॉन व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय बॉडी सेंटर युनिट सेल इंटू 100. सो आता बघा मित्रांनो, 2 ॲटमचा व्हॉल्यूम आपण इथे कॅल्क्युलेट करूयात. 8/3 2 ॲटमचा व्हॉल्यूम आपल्याला इथे मिळतो आहे 8/3 पाय आर क्यूब. आणि आपल्याला व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल, BCC युनिट सेलचा व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेशनने केला होता तो 64 r³ अपॉन 3√3. आता या इक्वेशनला जर आपण सॉल्व करून घेतलं तर r³ गेला, पायची व्हॅल्यू 3.14 जर आपण टाकले आणि 100ने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू मिळते 68.04. याचाच अर्थ बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये पॅकिंग इफिशियन्सी जी आहे म्हणजेच पार्टिकल्सने 68.04% जागा व्यापलेली आहे. पार्टिकल्स ऑक्युपाईड 68.04% ऑफ टोटल व्हॉल्यूम आउट ऑफ टोटल व्हॉल्यूम इन युनिट सेल. म्हणजे रिकामी जागा किती आहे याच्यामध्ये तर 100मधनं 68.04 जर आपण ऑलमोस्ट वजा केला तर 31 पॉईंट समथिंग किंवा आपण त्याला म्हणूयात 32% नियर अबाउट. सो जवळपास 32% याच्यामध्ये फ्री स्पेस आहे आणि 68.04% ही आपली पॅकिंग इफिशियन्सी याची झाली. ओके, सो अशा पद्धतीने आपण बॉडी सेंटर युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट केली. आणि यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. आपल्याला फेस सेंटर क्युबिक युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. मित्रांनो, फेस सेंटर क्युबिक युनिट सेलची आपण एक 3D डायग्रॅम बघून घेऊयात. या 3D डायग्रॅममध्ये आपल्याला असं लक्षात येईल की फेस सेंटर्ड, प्रत्येक फेसच्या सेंटरला एक पार्टिकल आहे. प्रत्येक फेसच्या सेंटरला 1 2 3 या बाजूला 4, मागच्या बाजूला 5 आणि खालच्या बाजूला 6 फेसेसच्या सेंटरला एक पार्टिकल आहे आणि प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स. 1/8 × 8 म्हणजे टोटल एक ॲटम. आणि तुम्हाला काय वाटतं की हा पार्टिकल किती असेल तर हा पार्टिकल 50% किंवा 1/2 पार्टिकल, अर्धा पार्टिकल असतो. मग 1 2 3 4 5 6 अर्धे म्हणजे 3 पूर्ण. ओके, सो 3 पूर्ण ॲटम आणि कोपऱ्यावरचा एक ॲटम म्हणजे याचाच अर्थ याच्यामध्ये पर युनिट सेल किती पार्टिकल्स असतात तर 4 पार्टिकल्स असतात. हे आपण आधीसुद्धा कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, सो हे तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की इथे फेस डायगोनल AB आहे आणि याच्यासाठी आपण कुठली टर्म वापरली, इथे फेस डायगोनल आहे AB आणि ABसाठी आपण स्मॉल b ही टर्म वापरली. एज लेंथ स्मॉल a, एज लेंथ स्मॉल a. ओके, चला मग याची जॉमेट्री थोडी बघूयात. आता याच्यानंतर इफ द एज लेंथ इज a अँड द लेंथ ऑफ हायपोटोनस AB, हायपोटोनस म्हणजे कर्ण AB इज B अँड देन ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. परत एकदा तेच काटकोन त्रिकोण ABC. मित्रांनो परत एकदा तीच गोष्ट, AB आणि C हे काटकोन त्रिकोण जर असतील तर कर्णवर्ग, तर इथे आपल्याला हा कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक पायावर्ग ही कॉन्सेप्ट इथे आपल्याला अप्लाय करायची असेल. देन AB स्क्वेअर is equal to AC square, then AB square is equal to AC square plus BC square. मग तुम्ही स्वतः सांगू शकतात की AB स्क्वेअर म्हणजे काय तर स्मॉल b स्क्वेअर, त्याच्यानंतर AC स्क्वेअर म्हणजे काय स्मॉल a स्क्वेअर आणि BC स्क्वेअर म्हणजे काय स्मॉल a स्क्वेअर. ओके, एज लेंथ ऑफ युनिट सेल. सो आपण याला कसं लिहू शकतो परत एकदा, B स्क्वेअर इक्वल टू स्मॉल a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इक्वल टू 2a स्क्वेअर. सो B स्क्वेअर इक्वल टू 2a स्क्वेअर. बट द लेंथ ऑफ द हायपोटोनस AB इज ऑल्सो इक्वल टू द 4r वेअर r इज द रेडियस ऑफ ॲटम. आता बघा मित्रांनो, इथे AB इज ऑल्सो इक्वल टू 4r. AB इज इक्वल टू 4r कसं काय आलं बरं. जर आपण व्यवस्थित बघितलं तर ABमध्ये आपल्याला काय दिसतं, एक पार्टिकल हा संबंध पार्टिकल आणि हा दुसरा पार्टिकल म्हणजे ही एक रॅडियस झाली.
हा एक आर, इथे दुसरा आर, इथे तिसरा आर आणि इथे चौथा आर, अशा पद्धतीने एकूण 4 आर इथे आपल्याला दिसतील. सो आपण इथे असं सुद्धा म्हणू शकतो ए बी इज इक्वल टू 4 आर. सो आपण इथे म्हणू शकतो की ए बी इज इक्वल टू 4 आर. सो ए बी इज इक्वल टू 4 आर म्हणा किंवा बी स्क्वेअर इक्वल टू 4 आर म्हणा, बोथ आर सेम. सो बी स्क्वेअर इक्वल टू 2a स्क्वेअर, बी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर इक्वल टू 4r स्क्वेअर. आता 4r स्क्वेअरचं जर आपण इक्वेशन सॉल्व करून घ्यायचा प्रयत्न केला तर 4चा वर्ग असतो 16, 16r स्क्वेअर ब्रॅकेट निघून जाईल. आणि 16 जर 2a स्क्वेअर इक्वल टू 16r स्क्वेअर, तर सिंगल a स्क्वेअर इक्वल टू काय असेल तर 8r स्क्वेअर. 2a स्क्वेअर इक्वल टू 16r स्क्वेअर, तर सिंगल a स्क्वेअर इक्वल टू 8r स्क्वेअर. सो आपल्याला a स्क्वेअरची इथे व्हॅल्यूसुद्धा मिळाली. आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचं आहे. मित्रांनो, आपण काय केलं तर आपण a स्क्वेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता युनिट सेलचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना आपल्याला माहिती आहे युनिट सेलचं व्हॉल्यूम म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. सो a क्यूब इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ 2r क्यूब. ओके, आता ही व्हॅल्यू कुठून आली बरं, 2 अंडर रूट ऑफ 2r क्यूब. तर ही व्हॅल्यू आली a क्यूब आपल्याकडे जो होता, आपण aची व्हॅल्यू आपल्याला कुठून मिळाली होती 8r स्क्वेअर. सो याला जर आपण परत एकदा सॉल्व करून घेतलं तर स्क्वेअर याचा काढला तर a इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 8r इक्वल टू अंडर रूट ऑफ 8r इक्वल टू, आपण याला परत सॉल्व केलं तर 2 अंडर रूट ऑफ 2r अशा पद्धतीने. सो आपल्याला डायरेक्ट इथे एची व्हॅल्यू मिळाली. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब इज इक्वल टू, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असतो, ए क्यूब इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ 2r क्यूब इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ 2r क्यूब, 2चा घन 16, 16 अंडर रूट ऑफ 2r क्यूब. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, म्हणजे ही आपल्याला डिनॉमिनेटरची टर्म मिळाली. द व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम ऑफ रॅडियस, स्पिअरचं रॅडियस परत एकदा तीच गोष्ट 4/3 πr क्यूब. एकूण किती पार्टिकल मावतात तर 4 पार्टिकल मावतात. 4 × 4/3 πr क्यूब इक्वल टू 16/3 πr क्यूब. ओके, सो आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 आयटम्स मिळाले. व्हॉल्यूम ऑक्युपाय ऑफ FCC युनिट सेल. आपल्याला माहिती आहे पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स और व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ॲटम्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता FCCमध्ये FCC युनिट सेल इंटू 100. आता व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 आयटम्स काय, 4/3 × πr क्यूब इंटू 4 जर केला तर 4 × 4 16 πr क्यूब अपॉन 3. सो 16/3 πr क्यूब इथे आपण घेतला. डिनॉमिनेटरची टर्म 16 अंडर रूट ऑफ 2r क्यूब इंटू 100 इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं मित्रांनो तर आपण r क्यूब इथून आपण कॅन्सल करू शकतो. पायची व्हॅल्यू 3.14 जर आपण टाकली आणि याला इक्वेशन जर सॉल्व करून घेतलं तर आपल्याला पर्सेंटेज मिळेल 74. याचाच अर्थ FCCमध्ये पॅकिंग इफिशियन्सी जी असते ती असते 74.0%. ओके, आणि मग जर 100रातनं 74.0% मायनस केले तर उरलेले किती असतात तर 26%. याचा अर्थ FCCमध्ये वॉइड्स किंवा एम्प्टी स्पेस जी असते ती 26% असते आणि ऑक्युपाईड स्पेस जी असते पार्टिकलची ती 74.0% असते. अशा पद्धतीने आपण पॅकिंग इफिशियन्सी हा टॉपिक पूर्णपणे इथे संपवलेला आहे. सो बघा, सिम्पल क्युबिकची पॅकिंग इफिशियन्सी 52.4%, बॉडी सेंटरची पॅकिंग इफिशियन्सी 68% आणि फेस सेंटर क्युबिकची किंवा HCPची CCPची पॅकिंग इफिशियन्सी 74%. अशा पद्धतीने आपण हा टॉपिक इथे संपवलेला आहे. यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन याच्यावर फोकस करूयात. थँक्यू.